नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार होतो संभाजीनगरच्या प्रसिद्ध अशा मंदिरामध्ये, जे तुम्हाला माहिती असेल पण मी आजपर्यंत गेलेले नव्हते, मी बघितलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही आज जाणार होतो. आणि जाता जाता बघा पावसाची मस्त अशी हजेरी लावली होती. पावसाने छान मस्त आमचं वेलकम केलं होतं या जंगलामध्ये. दोन्ही साईडला मस्त छान जंगल लागतं आणि आपण त्याच्यातून जातो. खूप छान वातावरण आहे. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल आता की आता आम्ही कुठे आलो आहोत. ते वेरूळची लेणी सगळ्यांनी बघितलेलीच असेल संभाजीनगरची, ती मी सुद्धा बघितलेली आहे, पण घृष्णेश्वर बघितलेलं नव्हतं. त्याच्यामुळे आज आम्ही घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. जास्त काही गर्दी नव्हती आज. पाऊस पण चालू होता, कंटिन्युअसली खूप पाऊस चालू होता आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं रांगेमध्ये. स्वामी काही खाली चालायचं नाही म्हणत होता आणि हे मामा मामीसुद्धा आमच्यासोबत आले होते. आणि मग स्वामी पण मस्त रांगेमध्ये असं महादेवाचा जप वगैरे करत मस्त पुढे जात होता. त्याला खाली चालायचं खूप जिव्हार येत होतं, त्याच्यामध्ये पण त्याला वरती घेतलं आणि पटापट रांगा पुढे गेले. आमचं दर्शन केव्हा झालं मला कळलं नाही, खूप लवकर दर्शन झालं. आणि आतमध्ये ते काही व्हिडिओ वगैरे काढू देत नाही, त्याच्यामुळे बाहेर येऊन मग असं क्लिप वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर बाहेर आली. शॉपिंग वगैरे करायला लागले लगेच. इकडे पर्स वगैरे मी बघत होते आणि थोडेसे हातातले दागे वगैरे घेतले आणि मग पुढे आलो. इकडे नवीन मंदिर बांधलेलं आहे महादेवाचं, छान खूप मोठं पिंड आहे. आणि इकडे स्वामीने पण दर्शन घेतलं आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन वगैरे आम्ही घेतलं. खूप छान मंदिर आहे. संध्याकाळी घरी आलो आणि मग हे बाळाला भेटायला जायचं होतं आम्हाला, सो तिला भेटलं आणि खूप छान वाटलं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.